जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा पंचायत समिती कार्यालयात अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते वॉटर व्हील वाटप करण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील टंचाईग्रस्त गावांना वॉटर व्हीलचे वाटप अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा अजय पाटील, गटविकास अधिकारी विजय अहिरे, शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम वळवी, पृथ्वीसिंग पाडवी, रवींद्र चौधरी, दिनेश खरात, कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत नाईक, शहरप्रमुख रावेंद्रसिंह चंदेल, आनंद वसावे, माजी उपसभापती पिरेसिंग पाडवी, नीता माळी, मथुरा पाडवी, रामसिंग वसावे, अमरसिंग वळवी, भरत वसावे, प्रकाश पाडवी, साकिब पठाण, अविनाश बी हाडे, जगदीश पवार तसेच आमदार आमशा पाडवी यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र गुरव, उपअभियंता तुषार वाघ आदी उपस्थित होते। यावेळी मनीबेली, सिंदुरी, डेब्रामाळ, पिंपळखुंटा, भांगरापाणी, डनेल, कुकडीपादर, मोलगी, उमरगव्हाण, वेली, भगदरी, वडफळी, खडकापाणी, मोरखी या ग्रामपंचायतींना पाणी टंचाई निवारणार्थ विभागीय स्तरावरून पंचायत समितीला वॉटर व्हील प्राप्त झाले होते। यावेळी एका ग्रामपंचायतीला प्रत्येकी 10 वॉटर व्हीलचे सेट वाटप करण्यात आले। कार्यक्रमांचे सूत्रसंचलन दीपक सोनवणे यांनी केले, तर आभार उपअभियंता तुषार वाघ यांनी मानले। कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी, युवती सेना पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच शिवसैनिक उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। प्रशासनाकडे काही निधी उपलब्ध झाला तर आपण तिकडनंही निधी वाटप करू। म्हणजे एक 25 लिटरची क्षमता आहे आणि हे फूड ग्रेड प्लास्टिक आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये ड्रॉबॅक्स पण काही नाही, तर पिण्याचं पाणी आपण सहजपणे सांगतो। आमच्या पाणी तसेच उपस्थित शंकरदादा तसेच उपस्थित सर्व आमच्यावरील अधिकारी कर्मचारी व पदाधिकारी, आपण जे हे बीड वाटलेलं आहे त्याच्यामागे हेतू एकच आहे की अजूनपर्यंत पण आपल्याला डोक्यावरून पाणी आणावं लागतं, ही आपली शोकांतिका आहे। 21व्या शतकामध्ये सुद्धा आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात, तर त्याच्यामध्ये शासनाने आणि दादांनी थोडा पुढाकार करून जेणेकरून आपल्याला पाणी वाहताना थोडे प्रॉब्लेम्स कसे कमी होतील या दृष्टीने वेलचा वापर केलेला आहे, जेणेकरून डोक्यावर मोठ्या प्रमाणात पाणी हंडा वाहून नेताना त्यामुळे पडण्याची किंवा आपल्याला इजा होण्याची शक्यता जास्त असते। त्याच्यामुळे हे एक अतिशय आपला जो कार्यक्रम आहे पाणी टंचाई जिथे जिथे आहे बघायला गेलं तो आपला पूर्ण तालुक्यामध्ये पहाडी क्षेत्र सांगितल्यानंतर तिथे पाणी टंचाई आहे। इथे या मंचावर आमच्या माजी उपसभापती पिरसिंग दादा, शंकर समाज कल्याण सभापती माजी पृथ्वी दादा, आमच्या तालुका प्रमुख तुकाराम दादा आणि जिल्ह्यातून जे शेष फंडातून दिले आहे म्हणून तिथून जिल्ह्याचे अधिकारी आणि तिथे तालुक्याचे आपले बीडीओ साहेब आणि तमाम या मंचावर बसले सर्व सरपंच, पंचायत समिती सदस्य आणि बाकी सर्व कर्मचारी। आपल्याला पाणी टंचाई हा विषय हा गंभीर आहे, कारण महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकारने प्रत्येक गावाला जल जीवन मिशन हे योजना आणली आणि जल जीवन मिशन योजना आणल्यानंतर प्रत्येक गावाला लहान लहान टाक्या देऊन त्यांना पाणी भेटायला पाहिजे आणि म्हणून त्या टायमाला ही योजना मंजूर झाली। त्या गोष्टीला जवळजवळ 5 वर्ष होऊन गेली। जिथे योजना मंजूर करताना त्यावेळे जे खाय केली त्याचा त्रास आज आम जनता साहेब भोगून राहिला। त्यावेळी जर त्या समयला त्या गावाला पाणी आहे का, त्या बोरिंगमध्ये पाणी आहे का, हे जर Thank you.